एकाच ठिकाणी फार काळ राहायला नको म्हणून मी काजबेगी सोडून पुन्हा तिबलिसीला आलो. मी डोंगरातून काजबेगीवरून पुन्हा तिबलिसीला आलोय आणि आज जरा महागडा हॉटेल घेतलंय, हॉटेल ZP. ओल्ड तिबलिसी मधल्या एका छान हॉटेलमध्ये राहिलो. तर ही आहे आजची रूम. छोटीशी बाल्कनी आणि ओल्ड तिबलिसी. सो ज्या दिवशी सगळ्यात पहिले आलो होतो मी तेव्हा ह्या चर्चला गेलेलो. त्यानंतर आता हे शहर एवढं फिरलोय की सगळं ओळखीचं झालंय. ह्या ब्रिजवर तर मी 2दा हरवलो आणि आता मी चाललोय इथे मागे बोटॅनिकल गार्डन आहे तिथे जातोय आता आणि त्याचा रस्ता एवढा लपलेला आहे. हे सल्फर बाथची जागा. त्या दिवशी मी जेवलो इथे रात्री. बोटॅनिकल गार्डनकडे जाणारा रस्ता एकदम एस्थेटिक होता. बोटॅनिकल गार्डन, हो तिकीट विकेट आहे. पूर्वी हे बोटॅनिकल गार्डन म्हणजे रॉयल गार्डन होतं. इथे 3,500 ते 4,000 पेक्षा जास्त झाडांच्या प्रजाती आहेत. काही प्रजाती वेगवेगळ्या देशातून इथे आणल्या आहेत. बोटॅनिकल गार्डन बघण्यात मस्त वेळ गेला. तिथेच मी खूप इंटरेस्टिंग वाईन आईस्क्रीम खाल्लं. थँक्यू. उद्यासाठी एक मस्त वाईन टेस्टिंग टूर बुक केली होती. वाईन टेस्टिंग टूरमध्ये बरेच लोक होते. आम्ही सुरुवातीला ब्रेड आणि वाईन टेस्टिंगच्या ठिकाणी गेलो. And you have to be really professional about that because it's really, really hot and you're basically putting your body inside, so you don't know, if you don't know how to do it, you're gonna burn your hand, so it's not gonna be really pleasant experience, you know. तिथे ब्रेड भाजायची एक मोठी भट्टी होती. आपल्याकडे तंदूर असतो तशी. ब्रेड एका ठराविक आकारात तयार करायचा आणि खूप खाली वाकून आतमध्ये त्या भट्टीच्या भिंतीवर चिकटवायचा. हे काम खूपच थरारक वाटलं. सगळेच त्याच्या स्किलमुळे खूपच इम्प्रेस झाले. However you please, it's absolutely up to you. Jest una gazzoro, putka zapi gazzoro bomunda membre, आम्ही काखेतीमधल्या सिग्नाकी टाउनमध्ये फिरतोय. एका टेकडीवर वसलेलं हे एक छोटं शहर. या शहराला सिटी ऑफ लव्ह म्हणतात. इथलं मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिस कायम 24 तास सुरू असतं म्हणून त्याला हे इंटरेस्टिंग नाव मिळालंय. आणि तसंही टेकड्यांवर वसलेलं युरोपियन स्टाईलची घरं, मस्त वातावरण, यामुळे हा सिटी ऑफ लव्हचा फील कायम येतच राहतो. इथल्या भिंतीवर म्युरल्स आहेत. जॉर्जियाचा इतिहास, तिथल्या परंपरा, शेती, वाईन, संस्कृती, ग्रामीण जीवन हे सगळं म्युरलमधनं दाखवलंय. हे आर्टवर्क इतकं दर्जेदार होतं. नंतर आम्हाला आमच्या गाईडने निको पिरोस्मानी या जॉर्जियन चित्रकाराबद्दल सांगितलं. त्याचा पुतळा इथे होता. हा इथला सेल्फ टॉट चित्रकार. त्याने कोणतंही प्रशिक्षण घेतलं नव्हतं. त्याची चित्रकला एकदम रॉ आणि निरागस होती, पण त्यात भावना ओतप्रोत भरलेल्या असायच्या. त्याच्या या शैलीमुळे तो इथे खूप फेमस होता. सिटी ऑफ लव्ह शी जोडलेली त्याची आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट इथे रंगवून सांगतात. त्याचं एका फ्रेंच ॲक्ट्रेसवर प्रेम होतं आणि तिच्यासाठी त्याने एकदा शहरातला संपूर्ण स्क्वेअर गुलाबांनी भरून टाकला. अर्थात ही काल्पनिक गोष्ट आहे असंही काही जण सांगतात. सिग्नाकी मधला किल्ला म्हणजेच सिग्नाकी वॉल. किल्ला 18व्या शतकात बांधला. किल्ल्याची भिंत संपूर्ण शहराभोवती पसरलेली आहे. काखेती रिजनला आक्रमणांपासून वाचवणं हाच मुख्य उद्देश होता. With the yellow hat, this guy with the red t-shirt, the guy with the apron, and the woman there, those are Pirosmani's paintings. And the Margaret woman who basically broke his heart is that one over there.
with the white bread. So I know I don't need to read your faces. Lots of people say that was she worth it? She's not even that pretty. But now, first of all, this is the specific way of painting, so she probably would not look like that. And second of all, it's not about being pretty here. It's mainly about how she was. She was way different from the Georgian conservative women. So since she was so free-spirited, she was performing really freely on a stage. That's one of the reasons why people fell in love with her, not because she had a good body or nice face. या किल्ल्याच्या काही भिंतींवरून आपण छान चालू शकतो. दूर कॉकेशस पर्वत सुद्धा दिसतात. जॉर्जिया मधलं काखेती हे मुख्य वाईन रिजन आहे. या भागात भरपूर विनियार्ड्स आहेत आणि आजही काही ठिकाणी पारंपरिक क्वेवरी पद्धतीने वाईन्स बनवले जातात. Nice. इथे वाईन पिण्याची एक इंटरेस्टिंग पद्धत आहे. आमच्यातले काही जण ती ट्राय करत होते. शिंगातून वाईन प्यायची. या शिंगाला कांसी म्हणतात. शिंगाला ग्लास सारखा बेस नसतो, त्यामुळे तो खाली ठेवता येत नाही. एकदा वाईन भरली की पूर्ण पिऊन संपवावी लागते. दुसरं ऑप्शनच नाही. अशा प्रकारे वाईन पिणं इथल्या संस्कृतीत आदर आणि सन्मानाचं आहे. मी झोपलेलो बसमध्ये, पोराने उठवलं मला, बोले चला वाईन प्यायला. Take them, like we're in the cellar. So guys, if anybody needs the restroom before going to the cellar, on the other side, man. So if you light inside, so it's not really big from here, but it actually holds 2.5 thousand liters of wine. Wow. So You would be able to get out if you fell in. so there's a really interesting things about the place. So let's start with the fact, basically saying why Georgia is the homeland of wine. There are 3 specific reasons, but I actually only shared one for you. So in the bus I told you that first ever wine was found in Georgia, and it actually was dated back to the 6th millennium BC. So it makes our winemaking technique 8,000 years old. So oldest in the whole world. That's the first and the main reason. आम्हाला आमच्या गाईडने जॉर्जिया आणि वाईन मेकिंगचा मस्त इतिहास सांगितला. जॉर्जियाला वाईनचं जन्मस्थळ मानतात. इथे वाईन बनवण्याची परंपरा 8,000 वर्षांहून जुनी आहे. पुरातत्वशास्त्रात सापडलेले पुरावे सांगतात की इथे इसवी सन पूर्व 6,000च्या आसपासही द्राक्षांपासून वाईन बनवायचे. याचा इथल्या लोकांना प्रचंड अभिमान आहे. जॉर्जिया ओल्डेस्ट वाईन प्रोड्युसिंग देश आहे. जॉर्जियाची सर्वात फेमस गोष्ट म्हणजे पारंपरिक क्वेवरी पद्धत. मोठ्या मातीच्या भांड्यात म्हणजे क्वेवरीमध्ये वाईन बनते. ही भांडी जमिनीत पुरतात. द्राक्ष, त्याची साल, बिया सगळे एकत्र फर्मेंट होतं. ही प्रक्रिया बऱ्यापैकी नैसर्गिक ठेवली जाते. वाईन मेकिंगच्या या प्रक्रियेला युनेस्कोने 2013 मध्ये कल्चरल हेरिटेज म्हणून मान्यता दिली आहे. जॉर्जियामध्ये 500हून जास्त स्थानिक द्राक्षांच्या प्रजाती आहेत. इथे या भांड्यांची क्षमता 2,500 लिटर्स असल्याचं गाईडने सांगितल्यावर वाईन मेकिंगची ग्रॅव्हिटी लक्षात आली. मदर ऑफ जॉर्जियाच्या हातात वाईन पिण्यासाठी मातीचं भांड आहे. मातीच्या भांड्यात वाईनची चव आणखी छान लागते. तिचा आरोमा जास्त फील होतो असंही गाईडने सांगितलं. And people say that drinking from the clay gives it an extra taste because Georgian wine, since it's made in clay, when you're drinking from the clay, it gives you some specific kind of a aroma of tasting. That's why people love to drink from the clay vessels as a special vessel. So the first one is going to be, I would say, the less heavy to drink compared to the other ones. So the first one is made from the Katikali grapes. So Katikali is really, really famous Kakhetian traditional variety. आज आम्ही इथल्या रेड आणि व्हाईट वाईन टेस्ट केल्या. शेवटी ज्या फॅक्टरीत आलो तिथे अक्षरशः मोठी मोठी पिंप होती. किती मॅसिव्ह लेवलला इथे वाईनचं प्रोडक्शन होत होतं. आजचा दिवस एकदम वेगळ्याच माहोलमध्ये संपला. सो या वायनरीचं नाव आहे कखेती ट्रेडिशनल वाईन.
आणि सनसेट होतो आहे. आज सकाळपासून सगळे वाईन पित आहेत. किती प्यायले असतील? 1 लिटर 1.5 लिटर सकाळपासून. म्हणजे एका वेळी नाही, प्रत्येक वाईन टेस्ट करायला थोडी थोडी. सो 1.5 लिटर वाईन प्यायलेले लोक कशी दिसतात बघूया. काय ना, नॉर्मल आहेत. I looked into Airbnbs, but then I found छानशी रूम होती. मी आता निघालो आहे, कुठे माहीत नाही, पण इथून तरी निघालो आहे. सो हा होमस्टे टाईप होता. रूम छान होती. झोपलो, म्हणजे झोप झाले नव्हते बरेच दिवस. चला आता निघूया. बाहेर मस्त सूर्यप्रकाश आहे. ॲक्च्युली मला 8ला जाग आली आणि असं झालं की 9ला निघूया का, 9 9:30. सो 10:30 पावणे 11 झाले. पण ठीक आहे, आराम पण हवा कधीतरी. रानवाटाची मे महिन्यातली कझाकिस्तान टूर. शेवटच्या 6 सीट्स बाकी. लवकरात लवकर तुमची सीट बुक करा.